कर्जमाफी शेतकऱ्यांना नोटीस बनवणाऱ्या बँकेचा शेतकऱ्याला नोटीस पाठवणाऱ्या बँकेचा शेतकऱ्याची कर्जमाफी दिलेला शब्द पूर्ण करा समोर येऊ नका काय बाजूला तुम्ही शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय शेतकऱ्यांना न्याय जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद 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 शिवसेना जिंदाबाद शेतकऱ्यांना न्याय करायचं काय धाराशिव जिल्हा पूर्ण मराठवाडा आणि धाराशिवचा सोलापूर जो शेजारी जिल्हा आहे, ह्या जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती ढगफुटीमुळे निर्माण झाली आणि ज्याच्यामुळं शेतकऱ्याचं आतोनात असं नुकसान झालंय। त्याच्या शेतातली जमीन खरडून गेली आहे, पीक वाहून गेलंय, जनावरं वाहून गेली, घरात पुराचं पाणी शिरल्यामुळं सगळ्या संसार उपयोगी सामानाचा चिखल झाला आहे आणि तो शेतकरी अंगावरच्या कपड्यानिशी त्याला प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि उलट जी बँकेची कर्ज उचलले ती नेमके भरायचे कुठून, हा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या समोर आहे। तोच शेतकरी त्या ठिकाणी लेकराच्या फीस भरता येत नाहीत, आपण स्वतःच्या लेकराचे शिक्षणसुद्धा करू शकत नाही, ह्या उद्वेगातनं स्वतःचं जीवन संपवतोय। आणि ही परिस्थिती एका बाजूला असताना जर त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका त्यांच्या कर्जाच्या पीक कर्जाच्या वसुलीसाठी जर अशा पद्धतीनं नोटिसा देत असतील तर हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचा प्रकार नाही का? म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या सगळ्या नोटिसा एकत्रित करून ह्या नोटिसाची होळी केली आहे। ह्याच नोटिसाची एक प्रत ज्या सरकारनं शेतकऱ्याला निवडणुकीच्या पूर्वी आमचं सरकार सत्तेत बसल्या बसल्या तुमचा सातबारा आम्ही कोरा करू, कर्जमाफी करू ही घोषणा दिली होती आणि त्या घोषणेच्या नंतर त्यांचं सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या मताधिक्याचं सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं। ते सरकार सत्तेत बसल्याच्या नंतर सरकारची घोषणा होती योग्य वेळी योग्य पद्धतीनं आम्ही ती कर्जमाफी करू, ती कर्जमाफी या सरकारनं करावी आणि त्या सरकारला ह्या विषयातलं गांभीर्य लक्षात यावं की बँका कशा छळवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्याची करतायत। ह्या भावनेतनं आम्ही आज हे आंदोलन केलंय। ह्याची एक प्रती आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सरकारला आमचं कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की 2 ते 3 दिवसात ती मदत कशा स्वरूपाची असणार आहे याच्या बाबतीत घोषणा करणार आहेत। आमची एवढीच मागणी आहे, फक्त पक्ष म्हणून नव्हे, विरोधक म्हणून नव्हे, तर त्या शेतकऱ्याचं लेकरू म्हणून, कारण त्यांची परिस्थिती मागच्या 8 दिवसात आम्ही त्यांच्या घराबारात फिरून बघितलेली आहे, त्यांच्या पोटातली आग आम्ही त्या ठिकाणी बघितलेली आहे आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून एक माणुसकीच्या नात्यानं त्याच्या पोटात पडलेली आग त्या सरकारपर्यंत पोहोचावी म्हणून आम्ही सरकारकडे कळकळीची इतकीच विनंती करतो की 50,000 रुपये हेक्टरी जर पंजाबसारखं राज्य देत आहे तर आपण सुद्धा तितकीच मदत शेतकऱ्यांना द्या आणि जी घोषणा निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही केली होती ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे, त्याचा सुद्धा संयोग साधा आणि ह्या शेतकरी जगण्यासाठी धडपडतोय त्याला उभा करण्यासाठी। जर तुमच्याकडे पैसे नसतील, पैशाचं नाटक करा असं आम्ही म्हणणार नाही। आपल्या राज्यावर 2.5 लाख कोटीचं कर्ज होतं, आपण 10 लाख कोटीपर्यंत नेलं। अजून शेतकऱ्याचा जीव वाचवण्यासाठी 3-4 लाख कोटी कर्ज काढलं तर काही फरक पडत नाही, ते काढा, पण ह्या शेतकऱ्याच्या ज्या व्यथा आहेत, ज्या मागण्या आहेत त्या मंजूर करा। ह्या मागणीसाठी आम्ही आज इथं सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून जमलोय आणि हे आंदोलन केलंय।